बातमी छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरमध्ये संशयित गुन्हेगाराचं एन्काउंटर तर घरफोडी प्रकरणी अमोल खोतकरचं एन्काउंटर करण्यात आलंय। संतोष लड्डा यांच्या घरच्या दरोड्याचं हे प्रकरण आहे, जिथं पोलिसांच्याकडून संशयित गुन्हेगारांचं एन्काउंटर करण्यात आलेलं आहे। अमोल खोतकर या संशयित आरोपीचं नाव आहे। तर वडगाव कोल्हाटीमध्ये अमोलनं पोलिसांच्या अंगावर गाडी घातली होती, पोलिसांवर फायरिंग केल्याचं पोलिसांचं मत आहे। त्यानंतर पोलिसांनी फायरिंग केल्यानं अमोलचा एन्काउंटर झाला। लड्डा दरोड्याचा सर्व मुद्देमाल यांच्याकडे असल्याची माहिती आहे। तर रात्री 12:30 ते 1च्या दरम्यानची ही घटना आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये संशयित गुन्हेगाराचं एन्काउंटर करण्यात आलंय। घरफोडी प्रकरणी अमोल खोतकरचं एन्काउंटर करण्यात आलेलं आहे। संतोष लड्डा यांच्या घरच्या दरोड्याचं हे प्रकरण, पोलिसांच्याकडून संशयित गुन्हेगाराचं एन्काउंटर करण्यात आलंय। अमोल खोतकर असं संशयित आरोपीचं नाव आहे। वडगाव कोल्हाटीमध्ये अमोलनं पोलिसांच्या अंगावर गाडी घातली होती, पोलिसांवर फायरिंग केल्याचं पोलिसांचं मत आहे आणि त्यानंतर पोलिसांनी फायरिंग केल्यानं अमोलचा एन्काउंटर करण्यात आला असल्याची माहिती समोर येते। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, छत्रपती संभाजीनगरमध्ये संशयित गुन्हेगाराचं एन्काउंटर करण्यात आलेलं आहे, या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच प्रश्न जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागामध्ये मागील काही दिवसापूर्वी उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरामध्ये दरोडा पडला होता। त्या ठिकाणी जे आहे सोनं आणि चांदी जी आहे ती देखील चोरीला गेली होती। त्यानंतर मोठा दरोडा जो आहे तो या ठिकाणी झाला होता। त्यातील 5 जणांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं। एक आरोपी जो आहे तो फरार देखील होता। मात्र आता त्या फरार आरोपीचं लोकेशन जे आहे ते पोलिसांना मिळालं होतं। त्यानंतर पोलिसांनी त्या आरोपीचा शोध जो आहे तो घेण्यास सुरुवात केली होती। तो आरोपी जो आहे तो वाळूज भागामध्ये असल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेण्यासाठी गेले असता त्या आरोपीने थेट पोलिसांवरती फायरिंग केली। त्यानंतर पोलिसांनी देखील प्रत्युत्तर देण्यासाठी त्याच्यावरती फायरिंग केली। यामध्ये त्याचा एन्काउंटर झालेला आहे। हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते आता मध्यरात्री 12 ते 1च्या दरम्यान झाल्याची माहिती देखील आता पोलिसांकडून देण्यात येत आहे। आता सध्या पुढील तपास जो आहे तो देखील पोलीस करत आहेत। प्रज्ञा जी, धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।